एग्ज इन्क्युबेटर इंजिनियर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज पुन्हा एक पार्सल जे की जालन्याला चाललेलं आहे. अकोला देव जाफराबाद येथे चाललेलं आहे. तर अशा प्रकारे यामध्ये एक टेम्परेचर कंट्रोलर आहे की जे वायरिंग आणि सेटिंग करून आहे. त्यासोबत 2 फॅन आणि एक चांगल्या क्वालिटीचं अडॅप्टर दिलेलं आहे. आणि हे अडॅप्टर, फॅन्स आणि टेम्परेचर कंट्रोलर ज्याची की वायरिंग आणि सेटिंग करून आहेत, हे घरच्या घरी घेऊन तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं अंडी गोणी यंत्र तयार करू शकता. त्यासोबत माझं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. घरच्या घरी अंडी गोणी यंत्र कशा प्रकारे तयार करायचं आणि एक छोटासा कुक्कुटपालन व्यवसाय कशा प्रकारे चालू करायचा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन मिळेल. आणि त्याचं माझ्या चॅनललासुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. तर अशाच प्रकारचं तुम्हाला अंडी गोणी यंत्र म्हणजेच एग्ज इन्क्युबेटर किट पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधून ऑर्डर करू शकता आणि घरपोच मिळाल्यानंतर मला पैसे देऊ शकता. म्हणजेच सुरुवातीला फक्त तुम्हाला पार्सलचे पैसे द्यायचे आहेत ₹150. त्यानंतर संपूर्ण प्रोडक्ट घरी पोहोचल्यानंतर तुम्ही मला पैसे बाकीचे राहिलेले द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अंडी गोणी यंत्र तयार बनवू शकता. अशा प्रकारे सुंदर अशी पॅकेजिंग मी किटची केलेली आहेत. यामध्ये एक ॲडॅप्टर, 2 फॅन आणि एक टेम्परेचर कंट्रोलर जे की चांगल्या क्वालिटीचं आहे, STC 1000. आणि अशा प्रकारचं सुंदर असं किट घेऊन तुम्ही घरच्या घरी अंडी गोणी यंत्र तयार करू शकता आणि सुंदर असे पिलं तुम्ही अंड्यामधून काढू शकता. आणि अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलवर कशाप्रकारे अंडी गोणी यंत्र म्हणजेच एग्ज इन्क्युबेटर बनवायचे या संबंधात सविस्तर माहिती दिलेली आहे. ते तुम्ही पहा आणि घरच्या घरी अंडी गोणी यंत्र बनवते अतिशय स्वस्त दरामध्ये. असं विकत घेतो म्हटलं तर ते अतिशय महागडं पडतं आणि घरच्या घरी आपण ते 1,500 ते 2,000मध्ये सहज बनवू शकतो. आणि तेही आपल्या चांगल्या क्वालिटीचं मटेरियल लावून. अशा प्रकारचं अंडी गोणी यंत्र तुम्ही घरी बनवा आणि एक छोटासा कुक्कुटपालन व्यवसाय तुम्ही सुरू करा. आणि त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहिजे असेल तर माझं चॅनल आहे, त्या चॅनलवर सविस्तर माहिती दिलेली आहे. आणखीन माझ्या चॅनलवर अंडी गोणी यंत्र तयार कसे करायचे या संदर्भात तर माहिती दिलेली आहे, परंतु कुक्कुटपालन संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. कुक्कुटपालन, पोल्ट्री फार्मिंग संदर्भातसुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर पक्ष्याचं लसीकरण कशाप्रकारे करायचं, त्याचं संगोपन कशाप्रकारे करायचं, ब्रीडिंग कशाप्रकारे करायचं या संदर्भात सविस्तर अशी माहिती माझ्या चॅनलला दिलेली आहे. चॅनललासुद्धा व्हिजिट करा आणि एक छोटासा व्यवसाय सुरू करा आणि पैसे मिळवा. थँक्स फॉर वॉचिंग.